बॅटर जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये. येस, अर्जुन आपल्याला पाहायला मिळतात जे आघाडीला आले होते बॅटिंग साठी. आणि षटक क्रमांक पहिला आदळतात ते म्हणजे जितेंद्र आहेत. ते बाउंड ट्रॅक वरती पहिला चौकार आला, त्याच्यानंतर कुठेतरी स्विच हिट खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावा घेतलाय, डॉट बॉल आलाय. दुपारच्या सत्रामध्ये चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. षटकातील आपण पाहतोय तो म्हणजे पुढचा बॉल, खोलवा टप्पाचा बॉल. वाह, व्हॉट अ शॉट, डीप बॅकवर्ड शोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. इट्स अ मॅसिव्ह हिट. थँक्यू. टीमची धावसंख्या धप्पकवरती पाहायला मिळते या षटकाराच्या मदतीने आली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. पहिलं षटक चालू आहे, 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये अद्यापर्यंत 10 धावा या धप्पकवरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल, ओहो, आपण पाहतोय काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग अपील केली गेली आणि पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळतोय. OUT, बॅटर आउट. टीमची धावसंख्या धप्पकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 10 ला 1 सध्याची परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील ते म्हणजे प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिली विकेट गेली मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं जितेंद्रला इथे विकेट मिळाली. चौथ्या बॉल वरती ती विकेट आली आहे. 10 ला 1 सध्याची परिस्थिती. क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मग सेमीफायनलच्या मॅचला इथून पुढे सुरुवात होणार आहे आणि 2 सेमीफायनल झाल्यानंतर एक मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे आहे. षटकातील पुढचा बॉल, हो, खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. चौकार षटकानंतर आता जितेंद्रने देखील ओळखलाय फलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे आणि तेच ओळखल्यानंतर एक विकेट आणि एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या 10 पाहतोय. शेवटचा बॉल, आक्रमण केलंय, आसमानी डोला, प्रॉपर टायमिंग, लॉफ्टेड, डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. होती अनिल यांची. मेडन षटक हाताळण्याचा कारनामा अनिल यांच्या नावावरती आहे, परंतु एक नवीन मॅच नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. पहिला बॉल आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला, चांगला फटका. वा, अगदी पहा इथे फुटबॉलचं स्किल, यस, फुटबॉलचं स्किल आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने तशाच पद्धतीचं चित्रीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगदी पायाने अडवण्याचा प्रयत्न, परफेक्ट टाइमला ते स्लाइड त्यांची पाहायला मिळाली आणि टीमच्या खात्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 2 धावा इथून पुढे आता वाचवताना पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या इथं पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर याही वेळ आपण पाहतोय. बॅकफुट पंच केलाय, पंच पॉवरफुल आहे, वेगानं, गोलीच्या वेगानं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल.
आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धापकावरती या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले ती म्हणजे 22 आकड्यावरती 22 धावा होत आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर याही वेळेला त्याच पद्धतीचा फटका पाय मिळतोय. खेळाडू होतो त्याला बॉल मिळणार नाहीये. वन बाउन्स त्याच्याही डोक्यावरून सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल पुढे आले होते. पायांचा वापर केला होता. समोरच्या दिशेने बॉल ढकलून काढले. एक धाव घेतली. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. आणि आता यावेळी आपण पाहतोय ते म्हणजे एक धाव मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या इथं पकडते पहा मिळते ती म्हणजे 27 आकड्यावरती 27. 3 षटकांची लढत आहे आतापर्यंत. चांगली दमदार सुरुवात राहिली आहे. धावा चांगल्या पद्धतीने बनवल्यात परंतु शेवट कसं होतं तेही पाहावं लागणार आहे. शेवट एक गोड करावा लागेल. पुढचा बॉल ओहो आपण पाहतोय चांगल्या टप्पावरती बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील जरूर केली होती. दोन पंच आता एकत्रित येतील आणि चर्चा करतील आणि योग्य तो डिसिजन आता तुमच्यापर्यंत इथे पोहोचवला जाईल. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॅटला स्पर्श झालाय की नाही आता ते पंच आता काय कळवतील तेही आपण डिसिजन पाहणं ते तितकंच योग्य राहणार आहे. येस पंच डिसिजन नॉट आउट. येस टीमची धावसंख्या पकडते माहिती ती म्हणजे 27 आकड्यावरती 27. 27 धावा 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. चला चला विनंती असणार आपण मॅच लगेच सुरुवात करून घ्या. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो म्हणजे दुसरं 27 टीमची धावसंख्या पकडते पहा मिळते. षटकातील पुढचा बॉल अनिल बॉल ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पायांचा परफेक्ट वापर पाहिजे पहा मिळाला आणि बॉलला अक्षरशः फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. षटकार
जाणार आहोत मॅचच्या दिशेने, जिथे 12 बॉलचा खेळ संपुष्टात टीमची धावसंख्या तब्बकोवरती पाहायला मिळते ती म्हणजे 33 आकड्यावरती. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. आपण पाहतोय विजय आणि त्याचबरोबर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचे 6 बॉल त्यांच्याकडे असणार आहेत. पहिल्या सत्राचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुढे आता धावा रोखल्या जातील का तेही पाहावं लागणार आहेत. धावा रोखाव्या लागतील. धावा प्रचंड वेगानं पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. येस, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी अकुट टप्प्याचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. डाऊन द बॉल येतोय फिल्डर, टिपतोय झेल. थँक्यू. विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी. ज्या वेळेला धावा येत होता बॅटरच्या माध्यमातून विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली ती म्हणजे विजय हे मैदानाच्या बाहेर गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. यश आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर आई बॉल आपण पाहतोय खेळपट्टीच्या अगदी मधोमध जातलेला होता, परंतु पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव धावपकावरती जोडली जाईल. संघाच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या धावपकावरती 34 आकड्यावरती 34. 34 धावा धावपकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 सेमीफायनल त्याचबरोबर फायनल आणि भव्य दिव्य आपण पाहतो ते चषक. आता कोणाच्या नावावरती जाणार, कोणत्या तालुक्यात जाणार तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. आई बॉल आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा बॉल, दोघांच्याही बॉल मधून सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला. यस, व्हाईट बॉल प्लस 4 धावा. थँक्यू. 5 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही धावपकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 39 आकड्यावरती 39. 39 धावा. विकेट मिळवली जरूर, परंतु त्याच्यानंतर खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हा बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती होता. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक 30 आता बॅटिंग करणाऱ्या टीमला आपला लागतं पाहायला मिळतोय. आली विकेट. गेले 39 धावावरती तिसरी विकेट. न्यू बॅटर आपण पाहतो ते म्हणजे राम हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल, स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळेल. तो बॅटर म्हणजे आपण पाहतोय म्हणजे प्रतीक. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तो प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. अजून इथून पुढे 4 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे आणि आता कशा पद्धतीची बॅटिंग करतील तेही पाहावं लागणार आहे. महत्वाची मॅच, क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी अकुट टप्प्याचा बॉल, आई बॉल सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. थँक्यू. षटकाराला षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या ही पुढे वेगानं जाताना पाहायला मिळतीये. ती जाऊन पोहोचले म्हणजे 45 आकड्यावरती. पहा असे अकुट टप्प्याचे बॉल आणि तेही धीम्या गतीने. तुमच्याकडे पेस तितकासा नाहीये. अशा पद्धतीची गोलंदाजी केलं तर मग ते रिसेट
मैदानाच्या बाहेरच तुम्हाला मिळतील. षटकाराला 3 षटकार अद्यापर्यंत प्रत्यक्ष बॅट मधून चांगली कामगिरी प्रत्यक्ष राहिली आहे. पुढचा बॉल यावेळेला पुढे आले होते, एक्स्ट्रा कव्हरला, वा बुलेट शॉट, प्रयत्न चांगले होते परंतु बॉल बीट करत सीमारेषेच्या पार, चौकार. तुमची धावसंख्या 49 आकड्यावरती 49. हा वेळ आपण पाहतोय जिथे एक धाव घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न, तिथे खेळपट्टी सोडणं फलंदाजाला गरजेचं होतं का तेही पाहावं लागणार, परंतु विकेट धावचीच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. विक्रमला आता शेवटच्या बॉल वरती काहीतरी वेगळा विक्रम करावा लागणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना शुभम, वाईट बॉल देखील आले, षटकार चौकार देखील खेळले परंतु विकेटही त्यांनी मिळवले. एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला देखील मैदानाच्या बाहेर पाठवले. शेवटचा बॉल, चला लवकर आपण मॅचला सुरुवात करून घेऊया. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. शेवटचा बॉल होता, आक्रमण केलंय खेळाडू, ऍट चूक करत नाहीये. कॅच टेकन सक्सेसफुली. 50 धावा धापकावरती येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये धावा आहेत त्या म्हणजे 51 चा पाठलाग करावा लागणार आहे. आता येणाऱ्या ती म्हणजे 50-51 धावसंख्येचा इथून पुढे करायचं पाठलाग येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे आपल्याला बॅटिंग करत असताना आता पाहायला मिळेल तो म्हणजे निसराले संघ राजधानी सातारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी आपण पाहणार होते म्हणजे
51 धावसंख्येची गरज मॅच मध्ये. त्याच्यानंतर होणारी पहिली सेमीफायनल, त्यानंतर मग दुसरी सेमीफायनल आणि त्याच्यानंतर मग एक शेवटची फायनल, तेही आपल्याला पाहायचे. त्यामुळे थोडीशी घाई करा आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. हॅलो हॅलो. चला, खातगुण यांचा टीमचा 12वा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅचला इथे आता पुन्हा एकदा सुरुवात होतीये. 12वा खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या, आता पेनलाइज केले जाईल याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. पाठलाग करायचं तू म्हणजे आता इथून पुढे 51 धावसंख्येचा जिथे बॉलचा खेळ तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे 18 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळते. बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे एका साईडला असेल सचिन, दुसऱ्या साईडला असेल अनिल. मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज. 17च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे येणाऱ्या या टीमला, तेच म्हणजे निसराळे या टीमला. 18 बॉल 51 धावसंख्येची गरज. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल हाफ ट्रॅकवर होता. खेळाडू थोडीशी आपल्याला चूक करताना पाहायला मिळते. कॅच अगदी सरळ हातामध्ये होता परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगले दाखवले होते. येस पंचा हा बॉल नो, येस नो बॉल, नो +1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1+1 एकही बॉल इथे ग्राह्य धरला जाणार नाहीये. म्हणजे इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असताना जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची गरज. 2 धावा इथे अगदी पहिला बॉल न हाताळता मायनस झालेत. पुढचा बॉल वेगानं बॉल हाताळला गेला होता. वा, चांगल्या टप्प्यावरती अधिक उसळी घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. अनइव्हन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला वेगानं अगदी नाका कानाच्या तोंडावरून आपल्याला बॉल उसळी घेताना पाहायला मिळतोय. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. सुगंध देऊन जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, एक्स्ट्रा पेस या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. ती समयची बाब राहिली. डॉट बॉल आले. 2 बॉल, टीमची धावसंख्या 2 पाहतोय. पहिलं षटक प्रगती आहे. पुढचा बॉल वेळेला पण पाहतोय थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पंचामच्याकडे वळतं ते इट इज व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशी टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या जोडली जाईल. टीमची धावसंख्या तर पकडते पाहायला ती म्हणजे 4 या आकड्यावरती 51 धावसंख्येचा करायचं इथून पुढे पाठलाग. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो, फुलटॉस होता तोही बॉल आपण पाहतोय मिस झाला. यष्टिरक्षक देखील बीट झाले. गलीचा खेळाडू देखील बीट होताना पाहायला मिळाले. एकाच बॉल वरती 3 खेळाडू बीट झालेत. त्याही वेळेला आपण पाहतोय यस बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 2 धावा इथे धावून काढल्या गेल्यात, अर्जित केल्या गेल्या. संघाच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पकडतो पाहायला मिळते ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 धावा इथे पकडती आहेत.
षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो, याही वेळी आपण पाहतोय चांगला बॉल, परंतु पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पहा, विकेट किपर यांचा विचार केला तर थोडेसे फिट नाहीये, तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची विकेट किपिंग पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटवरती असणारा प्रेम, त्याचबरोबर समाजाच्या मॅचेस, त्यामुळे मला कुठेतरी खेळणं फार गरजेचं असणार आहे. समाजासाठी एक दिवस कुठे ना कुठे द्यायचं आहे. समाजाला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि चांगल्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होतीये. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. काही वेळेला आपण पाहतोय हाफ ट्रॅकर, परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल जाताना बाहेर मिळतोय आणि याही वेळेला व्हाईट बॉल. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पकडते बाहेर मिळते, ती म्हणजे 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक पहिला चालू आहे. बॉल अद्यापचा खेळ झाला तो म्हणजे 4 बॉलचा खेळ झालाय. 5वा बॉल. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळलेला फटका. खेळाडूचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी स्वतःला बॉलवरती झोकून दिला. बॉलला कुठेतरी थांबवायचंय त्या पद्धतीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे प्राप्त होताना पाहायला मिळतीये. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 9 या आकड्यावरती 17च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे प्रत्येक षटकामागे. पुढचा बॉल. आक्रमण करायचंय फटकामध्ये, टायमिंग नाहीये, खेळाडू धावत आहेत. दोघांनाही बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथे धावून काढल्यानंतर 6 बॉलचा खेळ संपुष्टानंतर टीमची धावसंख्या ही तपाकावरती पाहायला मिळते, ते जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. पाठलाग करायचा तो म्हणजे 51 धावसंख्येचा. इथून पुढे गरज असणार आहे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. घेऊया छोटासाठी ब्रेक. इथे सुरुवात करणार आहोत. 1 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. अजून पुढे 3 मॅच बाकी आहेत. थोडीशी काही करा आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. जिथे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतो ते म्हणजे 40 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकापासून जर विचार केला तर 17चा रन रेट होता, आता परंतु रन रेट पोहोचलाय तो म्हणजे 20च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज राम चव्हाण बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी ते सज्ज होतील. 12 बॉल 40 धावसंख्येची गरज. त्यातील पहिला बॉल. हो हो हो, पहिला बॉल. अगदी वेगळी अनोखी वेगळी ऍक्शन पाहायला मिळते आणि त्याच वेळेला फलंदाजाला फसवलंय. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. एक डॉट बॉल. आता बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे आपण पाहतोय निसराळे संघ या मॅच मधून दूरवर जाऊ शकतो. धावा बनवावे लागतील. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. 11 मध्ये 40ची गरज आहे इथून पुढे. षटकातील पाहतोय पुढचा बॉल. ओहो, यावेळेला बॅटची टॉप एज. बॉल मिळणार नाहीये. लॉंग शॉपला बिलॉंग करेल बॉल. 1-2 का 4 करत सीमारेषेच्या पार. हा चौकार. जाऊन पोचली आहे
15 याकड्यावरती 15 रन, 15 धावा धापावरती आहेत. 51 धावसंख्येचा करायचं इथून पुढे पाठलाग. अजून आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये 36 धावसंख्येची गरज असणार. बॉल सगळं बाकी असणार तो म्हणजे 10. अशा चौकार आणि षटकारांची आता गरज असणार आहे, ते म्हणजे निसराले या संघासाठी. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. बॉल क्रमांक तिसरा. राम चव्हाण बाउंड ट्रॅक वरती सज्ज आहेत. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळी आपण पाहतोय वेगवान पद्धतीचा जलद गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि याही वेळेला धाव येत नाहीये. मागचाही बाद चौकार गेला, तो बॅटची टॉपेज लागून गेला होता, म्हणजे तितकासा आत्मविश्वास फलंदाजामध्ये नव्हता आणि तो बॉल नशिबाच्या जोरावरती सीमारेषेच्या बाहेर गेला होता. परंतु यावेळेला स्वतःचा प्रयत्न दाखवणं हे फार गरजेचं असणार आहे. बॅट बॉलचं कनेक्शन करणं, मिडल ऑफ द बॅट करणं तेही फार गरजेचं असणार आहे. 3 बॉलचा खेळ अद्याप झालाय, फक्त धावा खर्च केल्या त्या 4. राम चव्हाण बाउंड ट्रॅक वरती पुढचा बॉल राईट मूर द विकेटने. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय शरीर आपला बॉल आदळताना पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले जरूर. बॉल अगदी वेगानं आला होता, बॅटरला तितकंच समजलं नव्हतं. शरीर जाऊन तो बॉल आदळला गेला होता आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमच्या खात्यामध्ये सिंगल जोडली जाईल. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. इथून पुढे गरज असणार ते म्हणजे 35 धावसंख्येची. हे चला पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेच उपलब्ध करून द्या. आपण पुन्हा एकदा डीजे मास्टर यांच्याकडे वळूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. थँक्यू. येस, पहा फलंदाज आपण पूर्णपणे 100% फिट असेल तरच आपण मैदानाच्या आतमध्ये थांबा, अन्यथा आपण बाहेर आलात तरी चालेल. कारण का ही स्पर्धा आपण पाहतोय आजचा शेवट दिवस आहे, परंतु अजून बराचसा हंगाम आहे, बराचसा क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. जर आपण पूर्णपणे फिट नसाल तर आपण मैदानाच्या बाहेर आलात तरी चालेल, हे देखील सूचना असणार आहे. चार बॉल अद्यापपर्यंत झालेले आहेत. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 16 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. इथून पुढे 35 धावसंख्येची गरज असणार आहे. येणारे आपण ते पाहतोय म्हणजे 8 बॉल 35 धावसंख्येची गरज. आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. समोरच्या दिशेने बॉल खेळून काढला. ज्यावेळेला लॉंग ऑफचा खेळाडू आला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि याही वेळेला फक्त सिंगल पेक्षा काहीच मिळणार नाहीये. म्हणजे इथून पुढे 7 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज. इथून आता येणार प्रत्येक बॉल आपण पाहायला गेला तर अगदी मैदानाच्या बाहेर तुम्हाला मारावं लागणार आहे, कारण हीच संधी आहे. इथून पुढे जर हरलात तर मग या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान आहे ना ते इथून पुढे राहणार नाहीये. परंतु जिंकलात तर पुढची मॅच देखील तुम्हाला खेळायला मिळेल आणि सेमीफायनल मध्ये देखील आपला प्रवेश हा निश्चित करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे काही करायचंय ते याच मॅच मध्ये करावं लागणार आहे. ही वेळ आपण पाहतोय चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली आहे, कलात्मकता पाहायला मिळाली. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. व्हेरी मच निडेड चौकार.
षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती. येस, षटक क्रमांक 2 साठी राम होते, षटक क्रमांक 3 साठी अर्जुन आले. अर्जुन बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी दाखल झाले. 6 बॉल जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. ओहो, पहिला बॉल आपण पाहतोय वेगवान बॉल पहा मिळाला. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येताना पहा मिळतोय. व्हाईट बॉल म्हणजे इथून पुढे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा षटकार आला तर काहीतरी गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट होऊ शकतं आणि शेवटची धाव, शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मॅच कुठे जाईल तेही आपल्याला सांगता येणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल ही वेळा आपण पाहतोय. वा, काय चांगल्या पद्धतीचं षटक, बॅकअप चांगला मिळालाय. पहा, इथून बॉल निसटला असता ना तर मोफतच्या 4 धावा देखील मिळाला असता. हा व्हाईट बॉल वेल स्टॉप म्हणता म्हणावं लागेल. एक धाव तिथे जोडली जाईल. इथून पुढे 28 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. 6 मध्ये 28 बनवायचे आहेत. एखादा चौकार षटकार आला तर या मॅच मध्ये काहीतरी रंगतदार स्थितीमध्ये मॅच येईल. प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल आपण पाहतोय अकूट टप्प्याचा बॉल. त्याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी आहे. 5 मध्ये धावा बनवायचे ते म्हणजे 28. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे सचिन आणि त्याचबरोबर अनिल. षटकातील पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. त्याही वेळेला बॅट बॉलचं मुळात कनेक्शनच होत नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज. यस, आणि त्याचबरोबर आपण पहिला सेमीफायनलचा टॉस देखील इथे करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. एका साइडला त्रिफलाचित होते फलंदाज. एका साइडला असेल महाराणा प्रताप आणि दुसऱ्या साइडला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे येस, त्याचबरोबर आता संपूर्ण प्रेक्षक वर्गांचं मनोरंजन करण्यासाठी आपल्या सर्वांचं लाडके मिकी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग देखील आता बोर झाले होते परंतु त्यांना हॅप्पी करण्यासाठी मिकी आता एंटरटेनमेंट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील. चार बॉल झाले. 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे परंतु आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर पहिली सेमीफायनलची मॅच आणि मिकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. यस, प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते मिकी यांची आणि ते आता अगदी रेस्ट करून मस्तपैकी 2 तास झोप काढून आता मैदानाच्या आतमध्ये आलेत मिकी. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल तेही फार महत्वाचे असणार आहे. आपण पाहतोय आणि अशा पद्धतीने टीम कातगुण संघ या मॅच मध्ये विजयी होताना पाहायला मिळतो. विजय संघाचे खूप सारे हार्दिक अभिनंदन.